नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, मनपूर्वक स्वागत करते. कवितेचे नाव येणार साजण माझा. कवयित्री आहेत शांता शेळके. आपला सर्वांना माहिती असलेल्या कवयित्री शांता शेळके. मूळ कविता आपण पाहूयात. शालू हिरवा पाचुनी मरवा, वेणीती पेढी घाला, साजणी बाई येणार साजण माझा. गोऱ्या भाळी चढवा जाळी, नवरत्नांची माला, साजणी बाई येणार साजण माझा. चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ ग, लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग. रेशीम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला, साजणी बाई येणार साजण माझा. सूर गुंफिते सनई येथे, झडे चौघडा दारी, वाजत गाजत घोड्यावरुनी येईल आता स्वारी. मी वरमाला घालीन त्याला, मुहूर्त जवळी आला, साजणी बाई येणार साजण माझा. मंगल वेळी मंगल काळी, डोळा काग पाणी, साजण माझा हा पती राजा, मी तर त्याची राणी. अंगावरल्या शेलारीला, बांधीन त्याचा शेला, साजणी बाई येणार साजण माझा. कशी वाटली कविता? कवयित्री आहेत शांताज शेळके. डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने ज्यांनी गीत लेखन केले त्या कवयित्री शांताबाई शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात हुजूरपागा शाळा व सप महाविद्यालय येथे झाले. आचार्य अत्रे यांच्या नवयुगमध्ये 5 वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. कथा, कविता, कादंबरी, स्तंभलेखन, अनुवादक, वृत्तपत्र सहसंपादिका इत्यादी साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाची भर टाकली. शांता शेळके यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यातील गदिमा गीत लेखन पुरस्कार 1996, सूरसिंगार पुरस्कार मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गीतासाठी, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार चित्रपट भुजंग, यशवंत चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार 2001 साहित्यातील योगदानाबद्दल इत्यादी पुरस्कार शांताबाई शेळकेंना मिळाले. शांताबाईंची विपुल साहित्य संपदा आहे. रसिक मनाला आनंद देणारे त्यांचे साहित्य मराठी माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे. त्यांची अनेक गीते अजरामर झाली. बालगीतेही खूप गाजली. मी MAला असताना कॉलेजमध्ये केलेल्या सत्कार सोहळ्यात सरांनी मला शांता शेळके यांचा काव्यसंग्रह भेट दिला. म्हणजे त्या काव्यसंग्रहाचे नाव होते तोच चंद्रमा. जणू काही शारदेचा हा आशीर्वादच माझ्या सरांच्या रूपाने मला लाभला. आज तोच चंद्रमामधील शांताबाईंचं एक काव्यगीत येणार साजण माझा याचे रसग्रहण मी करणार आहे. मला अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राला शांताबाई शेळकेंसारखी कवयित्री लाभली. अनेक संगीत दिग्दर्शकांबरोबर गीतलेखन करण्याची संधी शांताबाईंना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाचा बहुमोल लाभ झाला. चित्रपटसृष्टीसाठी गीते लिहिताना प्रारंभीच्या काळात कैलासवासी वसंत पवार यांचे फार चांगले सहकार्य शांताबाईंना मिळाले.
नाटकासाठी पदे लिहिणे हे जरी अपरिचित असले तरी जितेंद्र अभिषेकींसारख्या अभ्यासू संगीत दिग्दर्शकाबरोबर काम करताना शांताबाईंना नवीन शिकता आले. गीतलेखन करताना जास्तीत जास्त प्रोत्साहन शांताबाईंना मंगेशकर भावंडांकडून मिळाले. हे कलासंपन्न सूरधई व गुणी भावंड, त्यांचा जिव्हाळा ही फार मोठी प्रेरणा शांताबाईंच्या काव्यामागची होती. रसिक श्रोत्यांनी शांताबाईंच्या गीतांचे भरभरून कौतुक केले. येणार साजण माझा. आता आपण तोच चंद्रमा या काव्यसंग्रहातील शांताबाई शेळके यांचे येणार साजण माझा हे काव्यगीत पाहूया. किशोर वय संपून तारुण्यात पदार्पण केलेली ही तरुणी जेव्हा भोवल्यावर चढण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिच्या मनातील भावभावनांचे सुरेख चित्रण शांताबाईंनी येणार साजण माझा या काव्यगीतात केले आहे. या गीताला संगीतबद्ध करण्याचे काम हृदयनाथ मंगेशकर यांनी केले, तर आपले गोड स्वर देऊन या गाण्याला अजरामर करण्याचे काम उषा मंगेशकर यांनी केले. लग्नवेदीवर चढताना या तरुणीला, या गीताच्या नायिकेला बालपणात खेळलेले भातुकलीची खेळ आठवतात आणि त्याचबरोबर घोड्यावरून वाजत गाजत येणारा तिचा पतीही दिसू लागतो. नव्या नवतीचा श्रंगार, त्याचे तिने केलेले वर्णन, आठवणींचे गोड रेशमी धागे, त्यामुळे तिचा व्याकुळ झालेला जीव, या सर्वांचे चित्रण शांताबाईंनी अगदी लढिवाळपणे केले आहे. शालू हिरवा पाचनी मरवा वेणी ती पेढी घाला, साजणी बाई येणार साजण माझा, गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला, साजणी बाई येणार साजण माझा. नववधू होण्यासाठी आतुरलेली ही तरुणी पहा काय सांगते आहे. मला हिरवागार शालू घाला, माझ्या लांबसडक केसांमध्ये मरवा घाला आणि माझी ती पेढी म्हणजे 3 पेडाची वेणी घाला. माझ्या गोऱ्या भाळावर म्हणजे कपाळावर छान मळवट भरा. नवरत्नांचा हार माझ्या गळ्यामध्ये घाला. असा नववधूचा साज घालून मला तयार करा, कारण आज माझा साजण येणार आहे. किती सुरेख वर्णन आहे पहा. अगदी आपण तिथे उपस्थित आहोत आणि हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे असे चित्र कवयित्रीने काव्यातून निर्माण केले आहे आणि आपल्यालाही असाच आभास होतो, नाही का? चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग, लुटूपुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग, रेशीम धागे ओढती मागे व्याकुळ जिव्हा झाला, साजणी बाई येणार साजण माझा. पहा, या गीताच्या नायिकेला जरी साजण येणार आहे म्हणून ओढ असली तरी देखील ती बालपणीच्या आठवणींमध्ये रमली आहे. लेक माहेरून सासरी जाण्यासाठी जेव्हा निघते तेव्हा तिचे पाय अडखळतात. तिला बालपणीचे आठव येतात. बालपणी युले युले चूल बोळकी घेऊन खेळलेले खेळ तिला आठवतात आणि तो लुटूपुटूचा संसारही तिला आठवतो. त्याचबरोबर तिला आज आपला विवाह होणार आहे याची जाणीव होते, तरी देखील बालपणीचे रेशीम धागे तिला कुठेतरी मागे ओढतात आणि तिचा जीव व्याकुळ होतो. बाल आठवणीने ती कासावीस होते. त्याचबरोबर तिला जाणवते की आज माझा साजण येणार आहे. सूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारी, वाजत गाजत घोड्यावरुनी येईल आता स्वारी, मी वरमाला घालीन त्याला मुहूर्त जवळी आला, साजणी बाई येणार साजण माझा. दारामध्ये चौघडा वाजत आहे. सनईचे मंजूळ स्वर या नववधूच्या कानामध्ये रुंजी घालत आहेत आणि आता वाजत गाजत घोड्यावरून स्वारी येईल याची आतुरता तिच्या मनाला लागली आहे. मुहूर्त जसजसा जवळ येत आहे तसतशी ती वरमाला घालण्यासाठी आतुर झाली आहे. मंगलवेळी मंगलकाळी डोळा काग पाणी, साजण माझा हा पती राजा मी तर त्याची राणी, अंगावरल्या शेलारीला बांधीन त्याचा शेला, साजणी बाई येणार साजण माझा. मंगल वेळ आहे, मंगल काळ आहे, लग्नघटिका आहे, पण डोळे मात्र अश्रूंनी भरले आहेत. माहेरचा निरोप घेण्याची व्याकुळता त्या डोळ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ती स्वतःलाच म्हणते,
अशा मंगलवेळी माझ्या डोळ्यात पाणी काय येत आहे? मी तर माझा पतिराजाकडे निघाले आहे. तो माझा साजण आहे आणि मी त्याची राणी आहे. मग माझ्या डोळ्यांच्या कडा का ओलावल्या आहेत? असा प्रश्न ती स्वतःलाच विचारत आहे. आपल्या अंगावरच्या शेलारीला साजणाचा शेला बांधून तिचे आणि त्याचे नाते कसे एकरूप आहे हे ती शेवटी सांगत आहे. साजणाच्या दर्शनाला व्याकुळ झालेली ही नववधू आणि तिच्या मनाचे भावतरंग कवयित्रीने इथे व्यक्त केले आहेत. शांताबाईंची रंगाबद्दलची आसक्ती, दागिन्यांची आवड त्यांच्या काव्यात दिसते. हिरवा शालू, गोरे भाळ, नवरत्नांची माला, रेशीम धागे, अंगावरचा शेला इत्यादीमधून आपल्याला पाहायला मिळते. शांताबाई आणि संगीत या एकाच नाण्याच्या जणू दोन बाजू असाव्यात, कारण त्यांची गीते गुणगुणताना आपोआपच त्याला चाली लागतात आणि माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांची काव्य मनातल्या मनात म्हणा किंवा मोठ्याने म्हणा कानश्राव्य संवेदनांचा अनुभव घेतात. नक्कीच शांताबाईंची शब्दरचना लोभसवाणी आहे. ती मानवी मनाला खूप जवळची वाटते. चूलबोळकी, लुटुपुटीचा संसार, व्याकुळ होणारा जीव, डोळ्यात येणारे पाणी इत्यादी त्याची उदाहरणे आहेत. घाला, माला, खेळ ग, वेळ ग, दारी, स्वारी, वाजत गाजत, पाणी, राणी असे उच्चार, स्वरयमक साधलेली रचना शांताबाईंची आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यामुळे एक प्रकारची सुंदर लय त्या काव्याला निर्माण होते. माझे रसग्रहण जर आपणास आवडले असेल तर नक्की कमेंट करून कळवावे. लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.